मी डॉक्टर अनिल साळुंके, अखिल भारतीय राजपूत भामटा योग आघाडीचा राष्ट्रीय अध्यक्ष। राजपूत भामटा समाजाविषयी होणाऱ्या अन्याय आणि अत्याचारावर आम्ही काम करत असतो। आमच्या समाजाची लोकसंख्या या संपूर्ण महाराष्ट्रात 18 ते 20 हजाराच्या वरती नाही, परंतु बोगस जात दाखले घेणाऱ्यांची संख्या 2 लाखावर पोहोचलेली आहे। मला या आपल्या माध्यमातून असं सांगायचं आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या तेव्हा वार्ड क्रमांक 50 मधून एक उमेदवार उभा होता, विक्रम प्रताप सिंग राजपूत। वार्ड क्रमांक 50 मधून हे निवडून आले, परंतु यांनी राजपूत भामटाचा दाखला लावला होता। 1996 साली यांनी राजपूत भामटाचा दाखला अंधेरी तहसीलदाराकडून मिळवला आणि त्याचा वापर करून निवडणूक लढवली। परंतु जेव्हा आमच्या निदर्शनाला आलं की हा राजपूत भामटा नाहीये आणि ओबीसी नाहीये, तेव्हा आम्ही जात पडताळणी समितीकडे तक्रार केली आणि यांची तक्रार केल्यानंतर त्याचा जातीचा दाखला आम्हाला जेव्हा प्राप्त झाला, आम्ही अंधेरी तहसीलदाराकडे त्याची तपासणी केली असता आम्हाला असं आढळून आलं की विक्रम प्रताप सिंग राजपूत यांनी 1996 साली जो दाखला घेतलेला आहे तो अंधेरी तहसीलदाराने दिलेलाच नाही आणि त्याची नोंद त्या कार्यालयात नाही अशी माहिती आम्हाला मिळाली। आणि ती माहिती मिळाल्यानंतर आम्ही जात पडताळणी समितीचे सदस्य सचिव आणि अध्यक्ष यांना वारंवार गेले 7 महिने सांगत आहोत की हा दाखला खोटा आहे, तुम्ही याच्यावरती काहीतरी निर्णय ताबडतोब घ्या। परंतु जात पडताळणी समितीचे अध्यक्ष सदस्य सचिव हे वारंवार हे प्रकरण लांबणीवर टाकत आहेत आणि वारंवार पुढच्या तारखा देऊन हे प्रकरण कसं लांबवता येईल असं आम्हाला वारंवार सांगितलं जातं। सुरुवातीला 3 महिन्याची वेळ अर्ज दाखल झाल्यानंतर आहे असे आम्हाला सांगण्यात आले। त्यानंतर व्हॅलिडिटी सादर करण्याची वेळ 6 महिने आहे असं सांगण्यात आलं। त्यानंतर व्हॅलिडिटी सादर करण्याची वेळ 1 वर्षाने वाढली आहे, म्हणजे 6 महिने आणखी वाढली असं सांगण्यात आलं। हे असे उडवीची उत्तरं आम्हाला जात पडताळणी समितीकडून वारंवार या ठिकाणी मिळत आहेत। मला आपल्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की बोगस जात दाखले घेऊन आमच्या तमाम 42 जाती जमातीचं नुकसान हे बोगस राजपूत भामटे करत आहेत। हे बोगस जात दाखले घेऊन निवडणूक लढवणारे लोक करत आहेत। मग ओबीसीचे दाखले घेऊन अनेक मुस्लिम कॅन्डिडेट सुद्धा निवडणूक लढलेले आहेत, अनेक इतर जातीच्या लोकांनी निवडणुका लढलेल्या आहेत। ते सगळे एक एक करून बाद होत आहेत, परंतु वार्ड क्रमांक 50चा उमेदवार हा अद्यापही यांना त्यांच्या मोठ्या नेत्यांचा पाठिंबा असल्यामुळे हे प्रकरण वारंवार लांबणीवर टाकण्यात येत आहे। माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की या प्रकरणात आपण लक्ष घालावं आणि आमचा विषय सर्वदूर पोचवावा। आपण जात पडताळणी समितीचे जे हे पदाधिकारी आहेत त्यांनाही विचारणा करावी की बाबा हा दाखला जर खोटा आहे तर तुम्ही निकाल आतापर्यंत का दिलेला नाही, तुम्ही निकाल ताबडतोब द्यायला पाहिजे होता, जेणेकरून जेन्युइन उमेदवाराचं नुकसान होणार नाही। 2 नंबरचा उमेदवार आहे तो उमेदवार यांच्या नंतर पदावरती येणार आहे, त्याचंही नुकसान होत आहे आणि समाजामध्ये जे जेन्युइन उमेदवार आहेत त्यांचं सर्वदूर नुकसान होत आहे। मित्रांनो, एक गोष्ट या माध्यमातून आपण लक्षात घ्या की जो उमेदवार विक्रम प्रताप सिंग राजपूत आहे याने स्वतःची जात लावली राजपूत भामटा, याच्या वडिलांनी जात लावलेली आहे राजपूत ओनली, पुढे पाठीमागे काही नाही। आजोबांनी जात लावली आहे परदेशी। एकाच घरात किती जाती असू शकतात? आजोबा परदेशी, वडील राजपूत, मुलगा राजपूत भामटा, असं होऊ शकतं का? तुम्ही सांगा। आणि असं जर होत असेल तर सवलतीचा लाभ घेण्यासाठी आज कुणीही आपली जात बदलून घेऊ शकत। या देशात धर्म बदलता येतो परंतु जात बदलता येत नाही। जात धर्म बदलला तरी ती कायम राहते असा सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने मागच्या आठवड्यातच निकाल दिलेला आहे। तर मला प्रामाणिकपणे असं सांगायचं आहे
की टोटल आणि टोटल बोगसगिरी करून यांनी खऱ्या उमेदवाराचं नुकसान केलेलं आहे. यांच्यावर बनावटगिरीचे FIR दाखल करण्यात यावेत. 471, 462, 463, 465, 467, 468, 420, 199 आणि 200 या कलमाखाली यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावेत. यांनी शपथेवरती खोटं बोललेलं आहे. त्यांची जात राजपूत बामटा नसताना आम्ही याच जातीचे आहोत असं बोलून शासनाची फसवणूक केली आहे. जात पडताळणी समितीची फसवणूक केली आहे. तमाम मतदारांची फसवणूक केली आहे आणि आमच्या समाजाची फसवणूक केली आहे. यांच्यावरती आपण FIR दाखल करून त्वरित आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती.